हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आदित्य गद्दारांचं करायचं काय? अरे या काय? अरे नीम का पत्ता कडवा है। अरे या गद्दारांचं करायचं काय? अरे या गद्दार खासदारांचं करायचं काय? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, शिवसेना एक अंगार है, शिवसेना एक अंगार है। अरे या गद्दार सहा बोकड्यांचं करायचं काय? अरे या सहा मुर्द्यांचं करायचं काय? अरे शिवसेना एक अंगार है, छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज। अरे या गद्दारांचं करायचं काय? करायचं काय? अरे या काळ्या भावशाचं करायचं काय? या काळ्या भावशाचं करायचं काय? शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होत असताना या शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा फुटीचं ग्रहण लागलेलं आहे। ज्या राज्यातील 6 खासदार जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आहेत ते पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहेत। आज हे पक्ष जे 6 खासदार आहेत ते आता पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान ज्या राज्यभरातील ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। कुठेतरी या सगळ्या 6 खासदारांचा जो आहे ते निषेध ठिकठिकाणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। आज 60वा वर्धापन दिन आहे, परंतु या वर्धापन दिनाला पुन्हा एकदा फुटीचं जे आहे ते ग्रहण लागलेलं आहे। काय एकंदरीत भावना? मुळामध्ये महाराष्ट्राशी गद्दारी करून त्या ठिकाणी 50 खोके घेण्यासाठी जे काही नांदेडला आणि आणखी जी 2 प्रायव्हेट चॉपर त्या ठिकाणी आले, विमान आली होती, त्यात बसून यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो त्या ठिकाणी मोदी शहांच्या पायाशी जाऊन त्या ठिकाणी घाण या गद्दारांचा निषेध जो आहे तो आज या ठिकाणी अत्यंत संतप्त पद्धतीनं आम्ही शिवसैनिकांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे की ज्या मातोश्रीच्या कृपादृष्टीमुळे आणि मशाल चिन्हामुळे तुम्हाला 20-20 लाख जनतेने निवडून दिलं, तुम्ही त्यांच्याशी विश्वासघात केला, गद्दारी केली। तुमच्या जर हिंमत असेल तर पहिले तुम्ही मशालीच्या खासदारकीचे राजीनामे जे ते त्या ठिकाणी फेका आणि मग जाऊन जिथलं शेण खायचंय ते शेण खा। या देशामध्ये काही संविधानिक बदल करण्याची आता वेळ आलेली आहे। राईट टू रिकॉल हे विधेयक आणावं लागलं। म्हणजे जर तुम्ही जनतेशी प्रामाणिक राहणार नसाल तर 5 वर्षांनंतर तुम्ही परत निवडणुकीला सामोरे जाणार आणि मध्ये तुम्ही हे सगळे उद्योग त्या ठिकाणी करणार, हे योग्य नाहीये। जर त्या ठिकाणी नीटची परीक्षा आपण पाहतो की पेपर फुटला तर परत परीक्षा तुम्ही आयोजित करतात, मग ज्याला खासदार आमदार फुटतात तर त्यांच्यासाठी सुद्धा निवडणुका ज्या आहेत त्या 5 वर्षाची टर्म पूर्ण व्हायच्या आधी त्या देशामध्ये झाल्या पाहिजेत। परंतु दुर्दैव आहे की डिलिमिटेशनचं जे विधेयक आहे विशेषतः की ज्या माध्यमातून देश तोडून यांना 550चे 800 खासदार करायचे आणि या ठिकाणी जे काही धर्म वेड म्हणजे 2 समाजात तेढ निर्माण करणारं जातीवादी सरकार त्या ठिकाणी आणायचं आहे, हिंदुत्वाचा गळा घोटून त्याचा निषेध जो आहे तो ह्या गद्दारांचा निषेध आम्ही आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो। या वर्धापन दिनाला पुन्हा एकदा नगर शहरातले खासदार देखील जे आहे, नगर जिल्ह्यातले जे खासदार आहेत ते देखील या फुटीमध्ये सामील आहेत। ते देखील आता शिंदे सेनेत जाण्याची जे आहेत पूर्णविराम झालेला आहे, जाणार आहेत असं ठरलंय। काय हे आमच्या शिर्डीतल्या शिवसैनिकांनी त्या वाघचौरीला एवढा जाम केला आहे, तुम्ही जाऊन बघा वाघचौरीच्या घराभोवती सध्या पोलिसांचा वेढा आहे बरं का। तो हरामखोर जो आहे तो एवढा त्या ठिकाणी घाबरलेला आहे की या गांडूंची आवडू देत सगळ्या। हिंमत असेल तर त्यांनी सांगावं ना की मला त्या ठिकाणी पोलीस नकोत आणि त्याला असं सरळ चालत घरी येऊन दाखवावं। शिवसैनिक या वाघचौरेचं तोंड फोडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत। ऑपरेशन टायगर नाही तर या राज्यामध्ये इथून पुढे गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन तुरा जे ते आम्ही राबवू।
कुठेतरी त्यांनी जे आहे त्यांचं वक्तव्य समोर आलेलं होतं की उद्धव साहेब जे आहे ते देव माणूस आहे, मात्र विकासासाठी आता आम्हाला कुठेतरी जे आहे ते पक्षांतर करावं लागणार आहे असं वक्तव्य येतं. मतदारसंघाचा विकास हा त्यांना म्हणायचाच नाहीये, त्यांना स्वतःचा विकास म्हणायचा आहे. मुळात लक्षात घ्या की जगभरामध्ये श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भूमीत ते येतात आणि त्याच भूमीमध्ये साईबाबांच्या विचारांना तिलांजली देऊन अशा पद्धतीने जर ते गद्दारी करणार असतील तर साईबाबांचा जो काही फटका आहे ना तो फटका वाघचौरेंना 2029च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमचे कडवट शिवसैनिक आणि शिर्डीचे स्वाभिमानी मतदार जे ते त्या ठिकाणी दाखलशे राहणार. कुठेतरी जे आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये जे आहे उद्धव साहेबांची निष्ठा आणि साईबाबांची शपथ ही घेतली जात होती आणि त्या जोरावर जे आहे ते निवडणूक लढवली गेली शिर्डीची. आता शिवसैनिक काय उत्तर देतील? ते हरामखोर लोक आहे, यांना शिवसैनिक पदार्थ आहे ते बी नागाड्या करून पदार्थ आहे. कारण की यांनी काय केलं, कोण तुळजाभवानीची शपथ खातंय, कोण साईबाबाची शपथ खातंय, कोण मुलांची शपथ खातंय. म्हणजे हे मादरशोध लोक पैशासाठी 100 खोक्यासाठी हे कोणाचे बी शब्द खाणार आहे. उद्या यांना म्हणणार नागड्या फिरा, ते नागड्या बी फिरणार आहे. शिवसैनिक हे विसरणार नाही. हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जीवावर आणि जनतेच्या जीवावर हे खासदार झालेत. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख जर नसते तर हे खासदार आमदार कोणी नसते. पहिले अलिबाबा 40 चोर गेले, त्यानंतर बाकीचे खासदार गेले, आता हे 6 जण गेले. 6 जणांना आम्ही धडा शिकवणार. हे आम्हाला कुठे बी दिसले तर आम्ही धोपटणार आहे. एक शिवसैनिक म्हणून माझं चॅलेंज आहे त्यांना. नक्कीच ही जी संतप्त तीव्र भावना ही शिवसैनिकांमध्ये आज पाहायला मिळालेली आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.